वाटते? महादेव जानकरांनी आधीच घोषणा केलेली आहे की मी बारामतीची लोकसभा निवडणूक लढणार आहे. तर बारामतीची लोकसभा निवडणूक लढणार असं महादेव जानकरांनी जाहीर केलेलं आहे. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हा भाजपच्या ज्या रणनीतीला ते एक प्रकारे टाचणी लावतायत. आज या तारखेला महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष भारतीय जनता पार्टीचा मित्रपक्ष आहे. त्यांनी इच्छा व्यक्त करणं गैर नाही. आजही ते भारतीय जनता पार्टीच्या कोठ्यातूनच आमदार आहेत. अच्छा. त्यांना भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी मतं दिलीत आणि ते विधान परिषद, बरं. त्यांच्या मताचा सुद्धा फायदा झाला महाराष्ट्रात, असं नाही. त्यांचा एक आमदार आता विधानसभेमध्ये आहे. त्यांनी देखील विधान परिषदेला आमच्याच उमेदवाराला मतदान दिलं. त्यामुळे त्यांनी इच्छा व्यक्त करणं काय गैर आहे. पण असं म्हणतात की आता महादेव जानकरांना पार्टीनं भाजपनं दूर लोटायचं ठरवलेलं दिसतंय. असं म्हणतात, वाटतं, याला काय अर्थ नसतो. पण ते कुठे तुमच्या स्टेजवर येत आहेत, कुठे तुमच्याशी बोलताय तुम्ही, त्यांना कोणत्या त्यांच्या आमदारांनी विधान परिषदेला आमच्या उमेदवाराला मतदान दिलं याच्यावर समजून घ्यायचं. ते आमच्या बरोबर आहे. ते तुमच्या चिन्हावर निवडून आलेले आहे. ते म्हणतात राष्ट्रपती आम्ही आहोत. ते तुमच्याच चिन्हावरती गुट्टे साहेब आहे. त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष ते गुट्टे त्या पक्षाचे. अच्छा. पण ते तुमच्यासोबत आहे. पण जानकरांना तुम्ही कोणत्या स्टेजवर असं ते कुठं म्हणतायत? अच्छा. ते म्हणत नाहीत. पण आता ते म्हणत नाही, पण तुम्ही कसं विचारता? अच्छा. असं आहे ना. नाही, महादेव जानकर भाजपच्या व्यासपीठावर किंवा भाजप सोबत दिसत नाही, वस्तुस्थिती आहे. म्हणजे तुम्हाला त्यांना पण आमच्यापासून बाजूला काढायचं नाही, तर त्यांनी निर्णय घ्यायचा. आम्ही कोणी बाजूला म्हणून ते आज या क्षणापर्यंत आमच्या बरोबर आहेत, पुढे राहतील असा आमचा प्रयत्न. ओके. 2024ला जे बारामतीमध्ये जी निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये आत्तापासूनच भाजपचे लोक, तुम्ही जसं म्हणता की पवार फॅमिलीचा काउंटडाऊन, वल्गना म्हणा, काय त्याला विश्वास म्हणा, आत्मविश्वास म्हणा, पण बारामतीवरती जेव्हा तुम्ही असं बोलता त्याच वेळेस अजित पवार हे कुठनं तरी भाजपशी संलग्न होतात, हे होतात. तर तेव्हा असं वाटत नाही जर तरचं वितिक सोडून द्या. मी ज्या दिवशी गेलो ना त्या बारामतीत घोषणा केली, ए फॉर अमेठी, बे फॉर बारामती. आम्ही अमेठी जिंकू शकतो, तर बारामती पुढचं बोलत नाही. अच्छा. बरं. पण तुमच्या डोळ्यासमोर उमेदवार कोण आहेत? मी समजा तुमच्या रणनीतीमध्ये आता अनेक चेहरे असतील. उमेदवार जाहीर करायचं किंवा उमेदवाराचे नाव घ्यायचं हे फ्लोर नाही. नाही, पण डोळ्यासमोर कोण असू शकतील? मी प्रभारी, मी एक सुद्धा नाव घेऊ शकत नाही. अच्छा. तुम्ही एकही नाव घ्या, पण तुमच्या मनामध्ये असतील उमेदवार. 100% माझ्या म्हणण्याला बोलण्याला मी प्रभारी आहे. माझ्या बोलण्याला आणि म्हणण्याला ते नोट करावंच लागेल. ओके. पण तुम्ही तशी रणनीती आखलेली आहे बारामतीसाठी. प्रश्न असा आहे की मी ज्या दिवशी प्रभारी झालो, म्हणजे तिथले बारकावे सगळे मला माहिती आहेत. परवाच प्रल्हाद पटेल मंत्री आधी देखील येऊन गेले, आधी निर्मला सीतारामन आल्या होत्या. तिथे आता आणखी मंत्री येणार आहेत. त्याच्यामुळं माझी जबाबदारी तिथे महत्वाची आहे. अच्छा. आणि महत्वाची जबाबदारी महत्वाच्या ठिकाणी बोलणं योग्य राहील. योग्य राहील. ओके.